हॅलो कल्याणकर. तर आज इव्हनिंगला ऑफिसमधून सुटायच्या आधीच मी आकाशला फोन करून सांगितलेलं की मला बाहेर काहीतरी खायचं आहे, मग आपण घरी जाऊया. मग मी डोसा खाल्ला, खूप पोट भरलं माझं, ते खाऊन बरं वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मी चेंज वगैरे केलं, माझ्या कामवाली बाईच्या अवतारात आले आणि तुम्ही माझी ओव्हर ॲक्टिंग बघू शकता. ट्रायपॉड सेट करत होते पण तो खराब झाला आणि नवीन घ्यायचा काय मुहूर्त लागत नाही आहे. मी विचार केला ह्याच्यामागे टाईमपास करण्यापेक्षा जेवण बनवायला जाते, कारण खूप उशीर झालेला. मग पटकन कांदा वगैरे कापला, पण ते करता करता मला परत भूक लागली, म्हणजे तुम्ही विचार करू शकतात. मग मी चॉकोज खाल्ले. हां, म्हणजे तुम्ही आता बोलणार की चॉकोज काय खायला तू लहान आहेस का, असं माझ्या घरातून पण 2-3 जणांनी कमेंट केले. पण ठीक आहे ना, चॉकोज खायसाठी आता काय लहान व्हावं लागेल का. मग त्याच्यानंतर मी कांदा, टमॅटो आणि लसूण ह्याच्यावर पटकन भुर्जी घातली आणि आपलं घरातलं लाल तिखट वगैरे पण तुम्ही घालू शकता. मी असंच जेवण बनवते, ऑलमोस्ट माझं जेवण असंच असतं. आणि भुर्जी खूप छान झालेली, ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. मग त्याच्यानंतर मी पटकन तवा ठेवला आणि चपाती करून घेतली. मला डाऊट होता की मी खूप दिवसानंतर चपाती करते तर माझी चपाती तुटणार, आणि तो डाऊट माझा करेक्ट निघाला आणि माझी पहिलीच चपाती तुटली. मग काय नाही, मग नंतर मी परत 2-3 चपात्या लाटल्या, मग ते झाल्या व्यवस्थित आणि नंतर ते फुगायलासुद्धा लागले टम्म. मग मला असं वाटलं की हां ठीक आहे, अजून पण माझ्या हातातला टॅलेंट गेलेला नाही आहे. पटकन अशा गरम गरम चपात्या बनवल्या, पण एवढा पाऊस पडल्यानंतरसुद्धा किचनमध्ये गरमच होत होतं, भयंकर गरम होत होतं. आकाशला पटकन जेवायला वाढलं आणि मी फक्त नॉनव्हेज सोडलेलं आहे, त्याच्यामुळे मी मस्का आणि चपातीचा रोल खाल्ला. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.